10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर बातम्या आहेत पावसाच्या संदर्भातल्या। ऐन दिवाळीत राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या। आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आलेल्या पावसाने अनेकांची मोठी तारांबळ उडाली। मुंबईसह राज्याच्या कोणकोणत्या भागात पावसाने धुमाकूळ घातला याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। दिवाळीच्या मुहूर्तावर पावसाने एंट्री घेतली आणि नागरिकांचा उत्साह पुरता विझला। नवी मुंबई, पनवेल आणि उरणमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली। मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्लेमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळाला। कुर्ला परिसरातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली। ठाण्यातही विजेच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली। विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाला ठाण्यामध्ये सुरुवात झालेली आहे। मी आहे सध्या ठाणे महानगरपालिका या परिसरामध्ये आणि आपण जर पाहिलं ही रिमझिम सध्या पाऊस सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात ठाणेकरांची या पावसामुळे तारांबळ उडालेली आहे। ऐन दिवाळीचा सण आहे आणि आज लक्ष्मीपूजन आहे। लोक आता घरी आपापल्या घरी निघालेले आहेत, खरीदारी करण्यासाठी निघाले आहेत आणि या वेळीच आता रिमझिम पाऊस सुरू आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने देखील वर्तवली आहे। त्यामुळे या पावसामुळे ठाणेकरांची एकंदरीत तारांबळ देखील उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कल्याणमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एका घरावर झाड कोसळलं। या घटनेत 2 जण जखमी झाले। कोल्हापुरातही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं अनेकांची तारांबळ उडाली। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। परभणी आणि वाशिममध्येही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या पावसानं खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली। बातमी पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जागेच्या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी शनिवार वाड्यातील नमाज पठणाचा मुद्दा बाहेर काढण्यात आल्याचा आरोप